नमस्कार मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षासाठीचे स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थ्यांचं प्रमोशन आपण अद्याप केलेले आहे. पण UDAS प्लसमध्ये आपण विद्यार्थ्यांचं प्रमोशन केलेलं आहे. तर बऱ्याच शिक्षक बांधवांचे फोन आलेत की स्टुडंट पोर्टलवरती प्रमोशन करण्याची सुविधा आपणास कधी देण्यात येईल. तर अशा शिक्षक बांधवांसाठी एक नवीन अपडेट या ठिकाणी मला आपणास सांगावंसं वाटतं. तो अपडेट काय आहे आणि स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थ्यांचं प्रमोशन कसे करायचे याच्या संदर्भात सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या कम्प्युटरमध्ये कोणत्याही एक स्वरूपाचे ब्राउझर ओपन करा. त्याच्या ॲड्रेस बारवरती आपण काय करा, स्टुडंट पोर्टल असे नाव टाका. स्टुडंट पोर्टल असे नाव टाकल्याच्यानंतर सर्च करा. सर्च केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा स्टुडंट पोर्टल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ही टॅब दिसेल. या टॅबवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा शाळांसाठी एक नवीन सूचना आली आहे. ती सूचना काय आहे तर बघा, शैक्षणिक वर्ष 2025-26साठी सरल प्लस UDAS प्लस इंटिग्रेटेड पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. याची नोंद घ्यावी. म्हणजे यावर्षी सरल आणि UDAS प्लस हे इंटिग्रेटेड पोर्टल, नवीन पोर्टल या ठिकाणी ओपन झालेले आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी सूचना काय दिलेली आहे, ती सूचना आहे शैक्षणिक वर्ष 2024-25 पर्यंतचा स्टुडंट पोर्टलची माहिती पाहण्यासाठी डावीकडील ओल्ड स्टुडंट पोर्टल या लिंकवर क्लिक करावे. तर अशा स्वरूपाच्या ह्या दोन सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत. ह्या दोन्ही सूचना आपण व्यवस्थितरित्या वाचावी. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो बघा, 25-26साठी सरल प्लस UDAS प्लस इंटिग्रेटेड हे नवीन पोर्टल उपलब्ध झालेले आणि गेल्या वर्षीच्या माहितीसाठी 24-25चं एक नवीन पोर्टल आहे. तर ते या ठिकाणी पाहण्यासाठी आपण या ठिकाणी क्लोजवर क्लिक करा. क्लोजवर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी लॉग इन फॉर अकॅडमिक इयर 2025-26 या ठिकाणी 25-26साठी फ्रेश विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काही काम करायचं असेल तर या ठिकाणी आपला स्टुडंट पोर्टलचा जो पासवर्ड आहे ना, तो पासवर्ड टाका. या ठिकाणी युजर नेम टाका, UDAS कोड टाका आणि पासवर्ड टाका आणि कॅप्स कोड हा टाका आणि लॉग इन करा. लॉग इन करा. आणि जर आपल्याला सर गेल्या वर्षीचं 24-25ची माहिती, कोणतीही स्वरूपाची माहिती पाहिजे असेल तर या ठिकाणी क्लिक हिअर फॉर ओल्ड स्टुडंट पोर्टल अप टू 24-25 या टॅबवरती क्लिक करून तुम्ही 24-25ची कोणतीही माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता बघा मित्रांनो, त्या ठिकाणी त्या टॅबला जर ओपन केलं आणि या ठिकाणी आपण जे गेल्या वर्षीचा युजर नेम आणि पासवर्ड टाकून ओपन केला तर आपल्याला जी काय माहिती आहे आपली गेल्या वर्षी भरलेली होती, जे काही गेल्या वर्षी आपल्याला दिसत होतं ते सगळं काही दिसेल. पण आपल्याला आता काय तर या ठिकाणी बघा मित्रांनो, आपण या ठिकाणी काय करूया, आपल्या शाळेचं नवीन सुधारणा काय आहे ते या ठिकाणी आपण या ठिकाणी बघूया. आणि युजर नेम आणि पासवर्ड टाकून आपण लॉग इन झालेलो. लॉग इन झाल्याच्यानंतर बघा या ठिकाणी 25-26चं सरल प्लस UDAS प्लस इंटिग्रेटेड पोर्टल आहे की नाही, त्यामध्ये कोणकोणत्या स्वरूपाचे टॅब दिले आहेत त्या ठिकाणी बघा, स्कूल डिटेल्स, स्टुडंट एंट्री, संच मान्यता आणि रिपोर्ट्स आणि त्यानंतर लॉगआउट अशा 5च टॅब दिलेले आहेत. आता नवीन सुरुवात झालेली असल्यामुळे सर्व काही कोरं आहे. तर या ठिकाणी बघा स्टुडंट एंट्री या टॅबवरती, डिटेल्स या टॅबवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी काय दिसत आहे बघा, या ठिकाणी आपण काय करूया, या ठिकाणी 25-26 हे वर्ष सिलेक्ट करूया. या ठिकाणी पहिला वर्ग सिलेक्ट करूया. पहिला वर्ग सिलेक्ट करूया. स्ट्रीम या ठिकाणी बाय डिफॉल्ट आलेले आहे. डिव्हिजन या ठिकाणी 1 सिलेक्ट करूया आणि गोवरती क्लिक करूया. गोवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो, पहिल्या वर्गातील विद्यार्थी आपण कोणत्याही स्वरूपाचे विद्यार्थी या ठिकाणी ॲड दिसत नाही आहेत. म्हणजे याचा अर्थ UDAS प्लसमध्ये एकही विद्यार्थी आपण ॲड केलेला नाही. आता या ठिकाणी काय झालेलं बघा मित्रांनो, UDAS प्लसमध्ये या ग्रेडचे म्हणजे पहिल्या वर्गाचे एकही विद्यार्थी अद्याप ॲड झालेले नाहीत. आता आपण काय करूया, सेकंड ग्रेड घेऊया. सेकंड ग्रेड घेतला. सेकंड ग्रेड घेतल्याच्यानंतर या ठिकाणी स्ट्रीम सिलेक्ट केलं आणि गोवरती क्लिक केल्याच्यानंतर गेल्या वर्षी पहिल्या वर्गात जे विद्यार्थी होते की नाही ते या ठिकाणी दुसऱ्या वर्गात आपोआप आलेले आहेत. म्हणजे आपल्याला स्टुडंट पोर्टलवरती वेगळ्या पद्धतीने प्रमोशन करण्याची गरज नाही आहे. का तर आपण UDAS प्लसवरती प्रत्येक वर्गनिहाय विद्यार्थ्यांचं प्रमोशन केलेलं आहे. तर तिकडचा डाटा या ठिकाणी ॲक्सेस केलेला आहे. म्हणजेच UDAS प्लसवरती जे विद्यार्थी आपण ज्या विद्यार्थ्यांचं प्रमोशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचा डाटा या ठिकाणी स्टुडंट पोर्टलवरती ॲक्सेस झालेला आहे. UDAS प्लसवरती जे काही बदल कराल तो बदल आपल्याला या ठिकाणी स्टुडंट पोर्टलवरती दिसून येईल. त्यामुळे आपल्याला स्टुडंट पोर्टलवर कोणत्या स्वरूपाचं प्रमोशन करण्याची गरज नाही आहे. तर अशा स्वरूपाचे आहे. त्यानंतर बघा संच मानता, त्यानंतर रिपोर्टमध्ये या ठिकाणी HM लेवल, स्टुडंट कॅटलॉग, कास्ट वाईज स्टुडंट काउंट, आधारच्या संदर्भाची माहिती या ठिकाणी आहे. स्टुडंट सर्चच्या संदर्भात माहिती आहे आणि सरळ RT मॅपिंगच्या अशा स्वरूपाची माहिती आहे. तर अशा स्वरूपाचे स्टुडंट पोर्टलच्या संदर्भाचं नवीन अपडेट आलेलं आहे. तर ते नवीन अपडेट आपल्याला या ठिकाणी पाहिलेलं आहे. याच्या संदर्भात आपणास कोणत्याही स्वरूपाची शंका असेल तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट देऊन नक्कीच कळवू शकता. धन्यवाद.